मस्त असं काल काय आपला व्हिडिओ आला नाही. माझी तब्येत ठीक नाही, आवाजावरनं लक्षात येईलच तुमच्या. इतकी सर्दी झाली ना, मला सर्दी होत नव्हती एकतर, आणि झाली ती बरं वाटतंय कारण सर्दी साठून राहते ह्या भागामध्ये आणि सगळं सुचतंय. तर म्हटलं चला आज मस्त असं बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की एकदा बाग दाखव म्हणून, तर दाखवावी. मला ह्या झाडांना पाणी पण घालून घ्यायचंय. आज परत एकदा ह्या पांढऱ्या रंगाच्या ऑफिस टाईमला सुंदर फुलं आले, म्हणजे सगळ्याच ऑफिस टाईमला खूप छान फुलं आलेत. मस्त मस्त एकदम छान फुलं आलेत. सगळ्याला पाणी द्यायचंय. पाऊस येतोय म्हणून पाणी घातलं नव्हतं, पण माती सुकून गेली आहे सगळी. तर देऊया पाणी आपण झाडांना. इकडं आपलं गेट आहे आणि गेटच्या शेजारी ही आपला मधुमालतीचा वेल आहे. आता बघा परत एकदा ह्याला फुलं लागायला लागलेत. मधुमालतीला खूप असा सुगंध, बारीक असा सुगंध दरवळतो मधुमालतीच्या फुलांचा. आणि इथं आपली ही तुळस आहे आणि ही कृष्ण तुळस आहे बरं का. अशी डेरेदार छान झाली, म्हणजे अख्ख्या आपल्या बागेत सगळीकडे तुम्हाला तुळशी बघायला मिळते. खूप तुळशीची झाड आहेत. म्हणजे ह्या जागेत आल्या ना की तुळशी इतके येतात ना. मी किती ठिकाणी राहिली ना, म्हणजे भाड्याच्या घरात वगैरे काही काही ठिकाणी तुळसच नाही जगायची. तर ती निगेटिव्ह एनर्जीमुळे तुळस जगत नाही. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, तिथं तुळस खूप बहरते. तुम्ही अनुभव घ्या. आपण एक करायचं की तुळस लावायची, जेवढ्या तुळशी लावता येतील ना तेवढ्या लावायच्या. तुम्हाला दाखवेन मी या व्हिडिओमध्ये की तुळशी किती आहेत आपल्या इकडं. तर इथं तुळस आहे, इथं हा ब्लॅक रोज आहे. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या मला की गुलाबाच्या झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी तू काय करते, तर ते सांगते मी तुम्हाला. गुलाबाच्या झाडाला फुलं येण्यासाठी शक्यतो मी खत कोणते वापरते ती पण कमेंट असते. तर खत शेणखतच असतं. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा किंवा दोनदा मी शेणखत, हे गुलाबाचं झाड आहे ना त्याच्या बुडाच्या शेजारी सगळं उकरून घेत असते आणि इथं उकरते सगळं आणि शेणखत घालते. आता बघा ह्या फांदीला ना फुलं येऊन गेलेत सगळी. तर फुलं आली की उगा एनर्जी वेस्ट जाऊ द्यायची नाही, हे लगेच कट करून टाकायच्या फांद्या. म्हणजे परत तिथून चांगला फुटवा फुटतो आणि परत आपल्याला भरपूर अशी फुलं झाडापासून मिळतात. त्यामुळे गुलाबाच्या झाडाची ना कटिंग महत्वाची आहे. त्याचबरोबर ना गुलाबाच्या झाडाला ना जास्त पाणी आवडत नाही, कमी पाणी लागतं त्याला. आणि हे बघा असं कट करायचं. आता ही फांदी आहे ना, फुलं येऊन पूर्ण संपून गेलेत बघा. तर हे मी सगळे असं कट करून टाकणार. म्हणजे हे बघा, तिथून आता नव्हती फुटली, खरं लेट झाले माझ्याकडून कटिंग करायला कारण ते ऑलरेडी फुटायला लागले सगळं. हा बघ की आज पण आले. पण आला तू आज पण आला. हा कोणाचं कुत्र आहे माहित नाही बरं का. काल पण येऊन माझ्याकडनं चपाती खाऊन गेले. बेल्ट वगैरे आहे की त्याला. हा बघ की पाळलेलं दिसतंय ग काय. हा आज पण आली तू. हा काय पाहिजे तुला, चपाती खायची? कसला आडीगोडी खायला लावते. चपाती खायची तुला, थांब आणते. इथेच राहायला लागले. 2-2.5 चपाती खाऊन गेले. आज पण आले की उड्या मारते. काय काय चपाती खायची वय? काय पाहिजे? चपाती पाहिजे वय तुला? इथेच राहायला लागले. टॉमी नाव ठेवूया आपण. म्हणजे असे प्राणी तर कुठले पण येतात बरं का. मी कुठली पण, म्हणजे आमच्याकडे काही कुत्रं नाहीये पण येतात. आता ह्याला सुद्धा काल ह्या दोघी क्लासला गेले, चपाती दिली होती. आज परत आले. ती कोणाचं काय माहित नाही. कटिंग करून घ्यायची सगळ्या झाडांची, म्हणजे छान फांद्या फुटतात आणि भरपूर सारी फुलं येतात त्याला. लेट झालं ह्याला कटिंगला. गुलाबाची जेवढी वेळेवरती कटिंग करताना तुम्ही तेवढी फुलं भरपूर येतात ह्याला. तुम्हाला मी रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर माहिती आहे ह्याला किती फुलं आली होती. गेल्या आठवड्यामध्ये भरपूर फुलं आलेली होती ना. आता सुद्धा बघा भरपूर त्याला छान फुटवा फुटलाय. इकडं आपला हा केसरी गुलाब आहे. गुलाबाची अशी कटिंग केली ना अधूनमधून की फुलं भरपूर येतात. हा देशी गुलाब आहे इकडं आपल्या इथं. इथं हा पांढरा गुलाब आहे. इथं पण एक तसं ते बुकेमध्ये वगैरे असतो ना तसा गुलाब आहे. आणि इथं पण बघा तुळशी एकदम सुंदर भरली डेरेदार झाली. इथं पण हा तुळशी. आणि ह्या बाजूला पण आपल्या भिंतीच्या कडेला ना सगळी झाड आहेत. आणि इथं ज्या सगळ्या कुंड्या आहेत ना त्या सगळ्या कुंड्या आहेत इथं या बाजूला. म्हणजे ज्यावेळेस आम्ही रेंटच्या घरात राहत होतो ना तेव्हा कुंड्यात माझ्याकडं 60 कुंड्या होत्या. 60 म्हणजे ऑइलचे डब्बे, तेलाचे डब्बे, त्या प्रत्येकामध्ये झाडं लावलेली होती. म्हणजे मी झाडं लावायचं सोडलं नव्हतं बिलकुल सुद्धा. आणि माझा वेळ आहे ना त्याच्यामध्ये भरपूर जायचा. म्हणजे विचार करायला टाइम भेटत नव्हता, सारखं बिझी. आत्ता पण तसंच असतं. स्वतःला मी खूप बिझी ठेवते. आणि खरं सांगते झाडं ज्यावेळेस आपण जपतो लावतो का नाही खूप पॉझिटिव्ह वाटतं. आयुष्यात काय अडचणी आल्या ना, अडचणी असो किंवा नसो,
झाडांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. खूप निस्वार्थपणे आपल्याला खूप गोष्टी देतात झाडं आपल्याला. तर आता इकडे हा एक जोर आहे, ह्याची सुद्धा अशी फुलं येऊन गेली ना की मी कटिंग करत असते. आता हे झाडून काढायचं, पण 5 वाजता झाडून काढेन, कारण काल पाऊस पडला होता, त्यामुळे मग झाडायचं संध्याकाळचं राहून गेलं होतं. आणि तसंही माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काय बाहेरचं काल झाडून काढलं नाही. तर इकडं पण कुंडीत ना ही सगळी झाड आहेत आपली. हे झेड प्लांट आहे, मनी प्लांट आहे, म्हणजे काय कायची नावं पण इतकी मला माहित नाहीयेत. अशी झाड आहेत. इथं क्रिसमस ट्री आहे, इथं आपला रबर ट्री आहे, इथं बघू रबर इथं रबर ट्री आहे आपला. त्यानंतर बघा तुला ना इथं छोटी शेवंती आहे आणि ही हळद आहे. तर आंबे हळद आहे ह्याच्यामध्ये, साधी हळद आहे याच्यामध्ये. आता काढल्यानंतरच कळेल आपल्याला की कुठली किती निघते किंवा कुठले कंद उगवलेत आणि कुठले नाहीयेत. गेल्या वर्षी पण हळद काढलेली दाखवली होती. माझ्याकडे जशी हळद आहे ना, कुंडीत सुद्धा तुम्ही हळद लावू शकता. इतकी छान येते ना हळद. हळदीचं लोणचं किंवा रोजच्या जेवणात आपली ओरिजिनल हळद खाल्ली ना, आपली म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती चांगली वाढते. आणि इकडं ना चिवळीची भाजी म्हणजे चिगळीची भाजी लावली आहे खाली हळदीच्या तिथं, आणि किती छान आली आहे बघा. म्हणजे आईनं शेतातून पाठवून दिली होती आणि त्यातली काही भाजी निवडून मुळ्या राहतात ना, त्या मुळ्या इथं कृष्णाने लावलेत, मी नाही लावल्या, कृष्णाच्या हाताने लावल्या होत्या. तर एवढी छान भाजी आली. इकडं आपली ही केसरी जास्वंद आहे. इथं खाऊच्या पानाचा वेल आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट आलत्या की अगं वेल दाखव, वेल दाखव. तर कटिंग केली होती वेलाची, त्यामुळे दाखवण्यात आलं नाही. भरपूर मोठी मोठी अशी पानं लागतात. हे बघा, माझ्या हाता एवढी मोठी मोठी पानं आपल्या ह्या वेलाला लागतात. आणि कसं होतं की पूजा करायची असली आपल्याला आणि मग इथून 2-2.5 किलोमीटर गावात जावं लागतं, मंडईतून पानं आणावी लागतात. मग गुरुवार शुक्रवार किंवा एनी टाइम कलशमध्ये पण घालायला पानं लागत असायची, म्हणून आणून लावला. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की हा वेल लावायचा कसा. ह्याचं एकच आहे, तुम्ही कट केला ना पटकन लावला पाहिजे 1-2 तासात. जिथून कुठून कटिंग मिळेल ना, चांगल्या ओल्या मातीत तिला गुंडाळायची. तर कटिंग मिळाली ना चांगली चिखलात गुंडाळून आणायची, लगेच लावून टाकायची. छान येतो विड्याच्या पानाचा वेल. ही तूर आहे, तूर. म्हणजे तिथं आपल्या 2 तुरीची झाडं होती. तिकडे देशी गुलाबाच्या शेजारी ना, हळदीच्या शेजारी तुरीची झाडं होती. त्याच्या वाळून काही झाडाच्या शेंगा पडल्या असतील ना, अशा वाऱ्यानं कुठं पण बिया आलत्या ना, तर इथं तूर उगवली, तिथं पपई उगवली आहे. आणि इकडं मी थोडीशी गवार लावली होती. तर गवारीला सुद्धा बघा आपल्या भरपूर शेंगा आहेत, म्हणजे भाजी होती अधूनमधून एखाद दुसरी. आणि इथं पण एक तूर उगवली आपली, आणि इकडं पण तुळस आहे. तर इथं ना या कोपऱ्यात पण तुळस आहे. इथं पिवळी शेवंती होती, मग पडल्यामुळे मी कट केली आहे तिला. आणि इथं पण बघा, इथं आपला पाण्याचा बोर आहे, आणि बोरच्या इथं ही एवढी डेरेदार अशी ना ही कृष्ण तुळस आहे. आणि त्याच्यावरतीच हा 5 पाकळ्याच्या गोकर्णाचा वेल आहे. किती सुंदर असं हे 5 पाकळ्याच्या गोकर्णाचं फुल आहे बघा तुम्ही. आणि इकडं पण मी थोड्या कुंड्या ठेवलेत, एक 7-8 कुंड्या असतील ह्या ठेवलेत. काही गुलाब आहे, काही शोची झाड आहेत जी महालक्ष्मीच्या टायमिंगला ठेवायला. इकडं ही केळीची 2 झाडं मी आणून लावली होती. इथं एक लावलं होतं, इथे एक लावलं होतं. शेजारूनच हे एक पिल्लू आलं, आणि ह्याचं पिल्लू त्या कोबा फुटून निघालेला आहे. तर तिकडली आता तुम्हाला दाखवते आंब्याकडली बाजू. आता घराच्या ह्या बाजूला म्हणजे गेटच्या ह्या बाजूला इथं पांढरी जास्वंद आहे, इथं पारिजात आहे. ह्याचा रोज सकाळी मस्त असा सडा पडत असतो. आणि इथं गुलाबी रंगाची छोटीशी जास्वंद आहे, इथं केसरी रंगाची गुच्छेची जास्वंद आहे. आणि हाच तो आंबा, त्याच्यात तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. इतके आंबे म्हणजे 80 आंबे निघाले होते जवळजवळ. खूप छान आंबा आहे हा. ह्याची पण मी कटिंग केलेला व्हिडिओ टाकला होता. आता हळूहळू फुटेल हा. आणि इकडं पण काही कुंड्या आहेत, पण आता ह्या रिपोर्टिंगला आलेत. ह्या जास्वंदाची रोपं होती, तुम्ही बघू शकता, ही जळून गेलेत आता. म्हणजे काय कळलं नाही काय झालं नेमकं त्यांना, पण पूर्ण जळालीच. आता ह्याच्यात कुंडीत नवीन रोपं आणून लावणार आहे मी. त्यानंतर इथं वेली मोगरा आहे, हा बाहेरच्या बाजूला पण तेवढाच वाढलाय, इथं पण तेवढाच वाढलाय. तो वेली मोगरा आंबा झाला की इथं एक मी चिक्कूचं झाड लावले. गेल्या वेळेस ह्याला 10 ते 11 चिक्कू लागले होते. एवढे गोड आणि छान चिक्कू आहेत ना, मला पाहिजे तसा. म्हणजे आतनं फोडल्यानंतर कसा केसरी रंगाचा चिक्कू निघतो ना, तसा हा चिक्कू आहे. ही पांढरी स्वस्तिक आहे. इथं इकडे लिंबू लावले, हे आपल्या नर्सरीतून विकत आणलं होतं. हा नारळ आहे ना, मंदिरात उगवलेला नारळ आहे, तो इथं लावलाय मी. आणि बघू, ह्याला काढायचे आणि दुसरीकडे शिफ्ट करायचे. इकडे मी घेवड्याचा वेल लावलाय, गुंजीचा वेल आहे हा. आयुर्वेदात हिचं खूप महत्व आहे. तर ही गुंज आहे, हिला बिया येतात बघा लाल आणि काळ्या अशा डोळ्यासारख्या, ती आहे. लक्ष्मीपूजनाला हिचं खूप महत्व आहे, तिजोरीत ठेवण्यासाठी खूप महत्व आहे.
जुन्या काळामध्ये सोनं मोजण्यासाठी ह्याचंच वजन करण्यासाठी वापर केला जायचा. 1 गुंज सोनं द्या म्हणायचे बघा. म्हणजे ह्याची 1 गुंज आणि सोन्याचं 1 ग्रॅम वजन असं काहीतरी ते गुंजमध्ये असतं, ते सेम भरतं. त्यामुळे वजन पहिलं करायला ही 1 गुंज सोनं द्या म्हणून ही खूप महत्त्वाची आहे गुंज. तर अशी आपली बाग आहे. तर तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.